नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहेत। तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, जून 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो। याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी। लक्षात ठेवा मित्रांनो, सलग तिसऱ्यांदा भारताचे नरेंद्र मोदी यांनी बघा पंतप्रधान म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली बघा। 9 जून 2024 रोजी राष्ट्रपती भवन नवी दिल्ली या ठिकाणी शपथविधी सोहळा मित्रांनो पार पडला। नरेंद्र मोदी यांनी बघा सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी बघा हे दुसरे नेते आहेत, कितवे दुसरे नेते आहेत। या ठिकाणी लक्षात ठेवा पंतप्रधान कोण झालेत बघा, नरेंद्र मोदी। गृहमंत्री हे जे काय पद आहे मित्रांनो हे पुन्हा एकदा अमित शाह यांच्याकडेच गेलेलं आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता अमित शाह। संरक्षण मंत्री कोण आहेत बघा, राजनाथ सिंग आहेत। अर्थमंत्री सुद्धा निर्मला सीतारामन आहे। परराष्ट्र मंत्री मित्रांनो एस जयशंकर आहेत बघा। रेल्वे मंत्री बघा अश्विनी वैष्णव हे आहेत, कोण आहेत अश्विनी वैष्णव। रस्ते वाहतूक मंत्री बघा, रस्ते वाहतूक मंत्री कोण आहे, नितीन गडकरी। लक्षात ठेवा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आहे। आरोग्य मंत्री बघा JP नड्डा। शिक्षण मंत्री बघा धर्मेंद्र प्रधान, लक्षात ठेवायचं आहे। पर्यावरण मंत्री बघा भूपेंद्र यादव आहे, लक्षात ठेवा पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव। पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत। महिला आणि बाल विकास मंत्री बघा अन्नपूर्णा देवी। जलशक्ती मंत्री कोण आहेत बघा CR पाटील, लक्षात ठेवायचं आहे CR पाटील। क्रीडा मंत्री बघा मनसुख मांडविया। कृषी आणि ग्रामविकास मंत्री बघा शिवराज सिंह चौहान, लक्षात ठेवा मित्रांनो कृषी मंत्री कोण आहे बघा शिवराज सिंह चौहान। सहकार मंत्री कोण बनलेले आहेत तर अमित शाह सहकार मंत्री बनलेले आहेत। गृहनिर्माण आणि अणुऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर। वाणिज्य मंत्री मित्रांनो पियुष गोयल आहेत। पंचायत राज मंत्री कोण बनलेले आहे तर राजीव रंजन सिंग। सामाजिक न्याय मंत्री बघा वीरेंद्र कुमार, लक्षात ठेवा वीरेंद्र कुमार। ग्राहक संरक्षण मंत्री बनलेत बघा प्रल्हाद जोशी, कोण बनलं प्रल्हाद जोशी। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे आहेत। अल्पसंख्याक मंत्री कोण बनलेले आहेत बघा किरण रिजिजू। गृहराज्यमंत्री बघा नित्यानंद राय आणि बंडी संजय कुमार हे काय बघा गृहराज्यमंत्री आहेत। तर अशा प्रकारे बघा आपण सगळ्या मंत्रिमंडळाला रिव्हिजन मारलेली आहेत। मित्रांनो तुम्ही जर आपल्या SK प्रिपरेशन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहावयास मिळतील। व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, कारण की लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते। त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली बघा, त्यावर याची मी PDF टाकणार आहे। त्यामुळे या PDF तुम्ही नक्की आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा बघा, फक्त तुम्हाला अंगठा टच करायचा आहे। असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पुढचा प्रश्न काय मित्रांनो, मोदी सरकार 2024 मध्ये पहा देशामधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री कोण बनले बघा। सगळ्यात तरुण जर पाहिलं तर राम मोहन नायडू हे देशातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनलेत बघा। तेलुगू देसम पक्ष बघा, तेलुगू देसम पक्षाचे खासदार राम मोहन नायडू मोदी सरकार 3.0 मध्ये देशामधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनलेले आहेत बघा। त्यांचं वय बघा 36 वर्षे। राम मोहन नायडू सलग तिसऱ्यांदा श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघामधून आंध्र प्रदेश या ठिकाणामधून खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आणि मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे 4 जून 2024ला 18व्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील NDAने बघा 293 जागा या ठिकाणी जिंकल्या आणि नोंदणीकृत आहे बघा, ज्यामध्ये भाजपाने बघा टोटल 240 जागा जिंकलेल्या आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना बघा पंतप्रधान पदासाठी नामनिर्देशित सुद्धा केलेले बघा। याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची या ठिकाणी शपथ घेतलेली सुद्धा आहे। आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा नरेंद्र मोदीचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झालेला आहे। गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यामधील वडनगर या ठिकाणी झालेला आहे बघा। नरेंद्र मोदीच्या आईचं नाव आहे बघा हिराबेन मोदी आणि वडिलांचं नाव आहे बघा दामोदरदास मोदी, हे पण लक्षात ठेवायचं आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान झालेले आहेत। भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले देशाचे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1984 नंतर प्रथमच एका राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत मिळालेलं आहे। नरेंद्र मोदीला कोणकोणते पुरस्कार मिळाले हे पण लक्षात ठेवायचे बघा।
ऑर्डर ऑफ डू गाल्पो पुरस्कार 2024 हा भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे बघा. हा जो काही नागरी सन्मान आहे हा सुद्धा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगाहो 2023मध्ये पापुआ न्यू गिनीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे पहा. त्याच्यानंतर लिजन ऑफ ऑनर काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी. लिजन ऑफ ऑनर 2023 हा जो काही पुरस्कार आहे हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे हा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. त्यानंतरचा पुरस्कार मित्रांनो ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्कार 2023 हा जो काही पुरस्कार आहे हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे बघा. हा सुद्धा मिळालेला आहे नरेंद्र मोदी यांना. त्यानंतर बघा कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी 2023चा हा जो काही पुरस्कार आहे फिजीचा हा फिजीचा सर्वोच्च सन्मान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. लिजन ऑफ मेरिट अवॉर्ड 2020 अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा सुद्धा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसॉ 2019 हा बहारीनचा सर्वोच्च सन्मान सुद्धा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. त्यानंतर बघा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू अवॉर्ड 2019 रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे. ही पण लक्षात ठेवायचं आहे. गाझी अमीर अमानुल्ला खान स्टेट ऑर्डर 2016चा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान सुद्धा नरेंद्र मोदीला मिळालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024मध्ये तिसऱ्यांदा कोणत्या दिवशी शपथ घेतली तर 9 जूनला मित्रांनो या ठिकाणी शपथ घेतलेली. कधी 9 जूनला. सर्वात पहिल्यांदा 2014ला, त्याच्यानंतर 2019ला आणि आता 2024ला असे तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला किती देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते तर 7 देशांचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित होते बघा. कोण कोण होते बघा. श्रीलंकाचे राष्ट्रपती होते रानिल विक्रमसिंघे. त्याच्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती होते मित्रांनो डॉक्टर मोहम्मद मुइझू. त्याच्यानंतर सेल्सेसचे उपराष्ट्रपती होते अहमद अफिक. लक्षात ठेवायचे अहमद अफिक. बांगलादेशचे प्रधानमंत्री शेख हसीना उपस्थित होत्या. मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रवीण कुमार जुगनौथ हे सुद्धा होते. नेपाळचे प्रधानमंत्री होते बघा पुष्पकमल दहल प्रचंड. भूटानचे प्रधानमंत्री होते बघा शेरिंग टोबगे हे सुद्धा होते बघा. एवढे सगळे 7 जण उपस्थित होते. 2024मध्ये नरेंद्र मोदी भारताचे कोणत्या क्रमांकाचे पंतप्रधान असणार आहेत तर हे 14व्या क्रमांकाचे असणार आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे 14व्या क्रमांकाचे. लोकसभा निवडणूक 2024मध्ये भारतीय जनता पक्ष भाजपाने किती जागा जिंकलेल्या आहेत तर या ठिकाणी मित्रांनो 240 जागा या ठिकाणी BJPने जिंकलेल्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे 240 जागा. पुढचा प्रश्न मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी 2024 साली कोणत्या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक जिंकली तर मित्रांनो कोणता आहे बघा वाराणसी उत्तर प्रदेशमधून बघा त्यांनी खासदारकी जिंकलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म कधी आणि कोणत्या ठिकाणी झाला तर लक्षात ठेवा मित्रांनो 17 सप्टेंबर 1950ला मेहसाणा जिल्हा गुजरातमध्ये बघा नरेंद्र मोदी यांचा जन्म झालेला आहे. 17 सप्टेंबर 1950ला. नरेंद्र मोदी यांच्या आईचं नाव काय आहे तर हिराबेन मोदी हे नरेंद्र मोदीच्या आईचं नाव आहे हिराबेन मोदी. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून किती काळ काम केलेलं आहे त्यांनी तर 2001 ते 2014 पर्यंत हे काय बघा मुख्यमंत्री होते गुजरातचे. लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले 2001 ते 2014 या काळामध्ये या पदावर होते. नरेंद्र मोदी पहिल्याच वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री कधी झाले होते तर 7 ऑक्टोबर 2001ला नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले होते. कधी 7 ऑक्टोबर 2001ला. नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी भाजपामध्ये कधी सामील झाले किंवा कधी पक्ष प्रवेश केला होता त्यांनी तर 1987ला BJPमध्ये बघा ते समाविष्ट झाले होते. कधी 1987ला. नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा कोणत्या वर्षी भारताचे पंतप्रधान झाले होते तर 2014मध्ये नरेंद्र मोदी बघा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पंतप्रधान झाले होते. 2014मध्ये नरेंद्र मोदी हे 2 लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक जिंकून खासदार झाले. तर कोणकोणते होते मतदारसंघ वाराणसी आणि वडोदरा हे 2 लोकसभा मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक जिंकली आणि खासदार झाले. नरेंद्र मोदी बघा दुसऱ्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोणत्या वर्षी झाले होते तर 2019मध्ये झाले होते बघा. सर्वात जास्त वेळ सेवा देणारे भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान कोण ठरलेले आहेत तर नरेंद्र मोदी ठरलेले आहेत मित्रांनो. लक्षात ठेवायचे सर्वात जास्त काळ
सेवा देणारे भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनलेल्या PM नरेंद्र मोदी या चित्रपटामध्ये कोणी काम केलं होतं? तर विवेक ओबेरॉय. ऑप्शन क्रमांक बी, विवेक ओबेरॉयने बघा नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर बनलेली जी काय PM नरेंद्र मोदी चित्रपट आहे यामध्ये त्यांनी काम पाहिलं होतं. नरेंद्र मोदी खालीलपैकी कोणत्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात? तर कोणतं बघा, वाराणसीचे या ठिकाणी बघा खासदार आहेत तिथून. फोर्ब्सच्या जगामधील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये 2018 मध्ये नरेंद्र मोदीचा क्रमांक काय होता? जी काही फोर्ब्सची यादी जाहीर झाली होती मित्रांनो 2018 साली, यामध्ये नरेंद्र मोदीचा जो काही क्रमांक होता बघा तो 9वा होता बघा. 9व्या स्थानावरती आले होते. नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS पूर्णवेळ कार्यकर्ता केव्हा बनले? RSSचे पूर्णवेळ कार्यकर्ता केव्हा बनले होते? तर 1971 मध्ये बघा ते बनले होते. कधी? 1971 मध्ये. 2022 साली काय प्रश्न आहे बघा, 2022 साली पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर नरेंद्र मोदीला मित्रांनो या ठिकाणी बघा 2022 साली पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. लक्षात ठेवा नरेंद्र मोदी यांना. नेक्स्ट बघा 2024 साली भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ ग्लायपो प्राप्त करणारा पहिला गैर भूतानी व्यक्ती कोण बनली? तर भूतानचा सर्वोच्च जो काही नागरी सन्मान आहे हा सुद्धा नरेंद्र मोदीलाच मिळालेला आहे बघा, बिगर भूतान असणारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये जगामधील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म सिद्धरुडा स्वामीजी हुबळी स्टेशनचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलं? तर कर्नाटकमध्ये मित्रांनो या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कुठे केलं? कर्नाटक राज्यामध्ये. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणतं नाणं जारी करण्यात आलं? तर बघा 75 रुपयाचं जे काही नाणं आहे मित्रांनो, ज्यावेळेस जे काही नवीन संसद भवन ओपन करायचं होतं, उद्घाटन करायचं होतं त्यावेळेस बघा ही जारी करण्यात आलं होतं. नेक्स्ट बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना कधी केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार प्रश्न येतो बघा नीती आयोगावरती. तर 1 जानेवारी 2015 रोजी बघा नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. कोणत्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर 2018 मध्ये. लक्षात ठेवा 2018 मध्ये बघा चॅम्पियन्स ऑफ अर्थ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. जगामधील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमधील मोटेरा या ठिकाणामध्ये नूतनीकरण केलेल्या सरदार पटेल स्टेडियमचं नाव कोणाच्या नावावरती ठेवण्यात आलं आहे? तर हे नरेंद्र मोदीच्या नावावरतीच बघा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पंतप्रधान पदाविषयी थोडी माहिती बघूयात. पंतप्रधान हा कोणत्या सभागृहामधील बहुसंख्य पदाचा नेता असतो? तर लोकसभाचा असतो. लक्षात ठेवा पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतं? तर भारताचे राष्ट्रपती करतात. कलम 75 मध्ये याचा उल्लेख आहे. भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावं लागतं? तर 25 वर्ष इतकं असावं लागतं. सर्वात जास्त काळ पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती कोण आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवायचं पंडित जवाहरलाल नेहरू. चौधरी चरण सिंग या एकमेव भारतीय पंतप्रधानांचं त्यांनी बघा संसदेमध्ये बोलण्याची संधी मिळाली नाही बघा. कोण होते? चौधरी चरण सिंग. 1965ला भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते? तर लाल बहादूर शास्त्री होते. लक्षात ठेवायचे लाल बहादूर शास्त्री. सर्वात तरुण भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर राजीव गांधी मित्रांनो सर्वात तरुण भारतीय पंतप्रधान होते. दक्षिण भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? तर नरसिंह राव हे आहेत. दक्षिण भारताचे पहिले पंतप्रधान नरसिंह राव आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य होते. कोण होते बघा? इंदिरा गांधी ह्या राज्यसभेच्या सदस्य होत्या पहा. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी यापूर्वी अर्थमंत्री म्हणून काम केलं होतं? तर मनमोहन सिंग यांनी बघा यापूर्वी अर्थमंत्री म्हणून काम केलं होतं. कोणत्या पंतप्रधानाचा कार्यकाळ हा 13 दिवसांचा होता? तर अटल बिहारी वाजपेयी यांचा होता बघा. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते बघा. लक्षात ठेवायचं आहे. भारताबाहेर कोणत्या पंतप्रधानांचं निधन झालं होतं? तर लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं होतं बघा. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे मोरारजी देसाई हे पहिलेच पंतप्रधान होते बघा, ज्यांनी पंतप्रधान या पदाचा राजीनामा दिला होता. कोण होते? मोरारजी देसाई हे होते.
भारतरत्नाने सन्मानित भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतरत्नाने सन्मानित पहिले पंतप्रधान होते बघा. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला कोण होत्या? तर इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला कोण होत्या बघा? पंतप्रधान होत्या. एखादी व्यक्ती भारताचे पंतप्रधान म्हणून जास्तीत जास्त किती वेळ या ठिकाणी कार्यकाळ सांभाळू शकते? तर यापैकी बघा मर्यादा नाही, किती पण वेळ या ठिकाणी सांभाळू शकते. तर मित्रांनो, अशीच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपलं हे जे काही चॅनल आहे याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला लगेच असेच प्रश्न मिळतील. PDF बघा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा.